प्रिया आईवडिलांची एकुलती एक मुलगी असते. प्रिया व अखिलेश लग्न झाल्यानंतर वडिलांनी दिलेल्या फ्लॅटमध्ये ते राहत असतात. काही वर्षांनी त्यांना एक मुलगा होतो. काही वर्षांचा सुखाचा संसार सुरू असतो. पण एके दिवशी अखिलेश बोलतो, "प्रिया, तू माझ्यासाठी काहीही करू शकतेस का? तर ऐक, माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर माझं प्रेम आहे. पूजा मला आवडते आणि आम्हाला लग्न देखील करायचं आहे." त्यावर प्रिया असा काही निर्णय घेते की माझ्या पतीला ज्या दिवशी दुसऱ्याबद्दल आकर्षण निर्माण झाले त्या दिवशी तो माझ्या मनातून उतरला होता. आता तुम्ही फक्त बहिष्कृत आहात असं म्हणत प्रिया मयंकसोबत तिच्या खोलीत गेली. ऑफिसमधून परतल्यावर अखिलेश नेहमीप्रमाणे सोफ्यावर शांत बसला होता. प्रियाने पाणी आणलं आणि त्याला असं बसलेलं पाहून ती त्याच्या शेजारी बसली आणि हळूच म्हणाली, "अखिलेश, काय झालं आहे? काही गेल्या दिवसापासून मी तुला पाहते आहे. तू त्रासलेला दिसतोयस, दुःखी दिसतोयस, अस्वस्थ दिसतोयस. तर कृपया सांग मला. कदाचित मी तुला काही मदत करू शकेन." प्रिया मनात बोलत होती, "मी काय करू शकते?" पण अखिलेश प्रियाला काही सांगेल अशी आशा नव्हती. पण तरीही तिने अखिलेशचा हात हातात घेतला आणि म्हणाली की सांगितल्याने मन हलके होते. यावेळी अखिलेशने प्रियाकडे पाहिले, एक दीर्घ श्वास घेतला आणि हळुवारपणे म्हणाला की "तू माझ्या आनंदासाठी काहीही करू शकतेस का?" अखिलेश डोळ्यात प्रश्नार्थक भाव घेऊन प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहत होता. या प्रश्नाने आश्चर्यचकित झालेली प्रिया हसली आणि म्हणाली, "तुला माझ्या प्रेम आणि समर्पणाबद्दल काही शंका आहे का?" "होय, मी तुझ्या आनंदासाठी काहीही करू शकते." यावेळी अखिलेशने आढेवेढे घेत काही निर्लज्ज शब्द उच्चारले, "मला माझी सहकारी पूजा ती आवडते आणि आम्हा दोघांनाही लग्न करायचं आहे, समजलं का?" संभाषण संपेपर्यंत प्रियाने अखिलेशचा हात सोडला होता. डोळ्यात पाणी तरळलं होतं. तिने उठून स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतलं. काय झालं शेवटी? का इतकं प्रेम आणि समर्पण देऊनही हे नशिबात का? ह्या प्रश्नांनी ती अस्वस्थ होत रडत होती. हाच तो अखिलेश आहे ज्याने मला ऑफिसला जायचे आहे हे जेव्हा मी विचारलं होतं तेव्हा मला बोलला होता की तुला पुरुषांसोबत राहण्याची जास्त आवड आहे का, असं बोलला होता. आणि तेव्हा उच्च शिक्षित प्रियाने आपली महत्त्वाकांक्षा सोडून दिली आणि अखिलेशचे घर आणि जीवन सुधारण्यात व्यस्त झाली. आणि आज हे सर्व काही. आता रडल्यामुळे प्रियाचे डोळे सुजले होते. तिचे मन कोरे झाले होते. प्रियाने लगेच आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिला तिथे झोपलेल्या लहान मयंकचा विचार आला आणि मग हा अपघात क्षणार्धात टळला. पुढच्या क्षणी प्रियाने दरवाजा उघडला. तिच्या हातात एक बॅग होती. अखिलेश शांतपणे उभा होता. बॅग त्याच्या हातात देत तृप्ती ठामपणे म्हणाली, "हो, तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकते. जा, मी तुला स्वातंत्र्य देत आहे. तू तुझ्या मैत्रिणीसोबत जिथे पाहिजे तिथे जाऊन राहू शकतोस. हे घर माझ्या नावावर आहे, म्हणून मी इथेच राहीन. कायदेशीररित्या मालक मी आहे. आणि हो, ते 2 फ्लॅट माझे आहेत. माझ्या वडिलांनी त्यांच्या चाव्या दिल्या आहेत माझ्याकडे. आता तुम्ही जाऊ शकता." अखिलेश अवाक होऊन घरातून निघून गेला. त्याला शांत, समाधानी प्रियाकडून काहीतरी वेगळं अपेक्षित होतं. आणि मग काय, अवघ्या काहीच दिवसात अखिलेश पुन्हा दारात आला होता. "प्लीज प्रिया, मला माफ कर," अखिलेश रडत रडत बोलत होता. की ती पूजा संधी साधून निघाली. माझी ही अशी अवस्था पाहून तिने माझ्याशी नाते संपवले आहे. माझ्याकडे काहीच नाही हे पाहून तिने लग्नाला सुद्धा नकार दिला आहे. पण मी काय काय नाही केलं तिच्यासाठी. पण ती मात्र स्वार्थी निघाली. प्रिया दार उघडून आत जाऊ लागली. माफी मागत मागत अखिलेश आत आला. "मला माफ कर, मी भरकटलो होतो." त्यावर प्रिया म्हणाली, "तू पण संधीसाधू आहेस अखिलेश, पण मी तुझ्यासारखी नाही. तू आता आमच्यासोबत ह्या घरात राहशील. पण आता तुला माझे प्रेम, समर्पण आणि भावना मिळणार नाही. तू आता माझा नवरा नाहीस. माझा नवरा त्या दिवशी हरवला होता, ज्या दिवशी जेव्हा तुला दुसऱ्या मुलीबद्दल, स्त्रीबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. आता तू माझ्यासाठी फक्त बहिष्कृत आहेस." असं म्हणत प्रिया मयंकसोबत तिच्या खोलीत निघून गेली.
आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.